औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. नागरिकांनी नोंदवलेल्या अधिसूचित सेवा वेळेत निकाली न काढणाऱ्या आणि तक्रारी प्रलंबित ठेवणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिकेचे एकूण 47 अधिकारी कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंड ठोठावला असून एकूण 37,700 रुपयाचा दंड वसूल करण्याचे आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत प्राप्त अर्जावरून विविध विभागातील 16 कर्मचाऱ्यांना एकूण 26,600 रुपये दंड आकारला आहे. आपली तक्रार माय सोलापूर ॲपवरील अर्जाचा निपटारा वेळेत न केल्याने विविध विभागातील 31 कर्मचाऱ्यांना 11,100 रुपये दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, बांधकाम परवाना, विविध झोन कार्यालय, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग, नगर रचना, भूमी मालमत्ता, कर आकारणी, मलेरिया तसेच इतर संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध सेवा विहित कालावधीत न दिल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.